नमस्कार, भाजी फटाका वनिता रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज गव्हाच्या पिठाच्या कापण्या पाहणार आहे, आषाढ स्पेशल। त्यासाठी मी घेतलेला आहे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, अर्धा वाटी पाणी घेतलं आहे, खसखस घेतली आहे, बडीशेप पावडर घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे 2 चमचे। चला तर आता आपण गुळाचं पाणी करून घेऊया। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी गूळ काढून घेतला। त्यात आता आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहे। पाणी घालून घ्यायचं आहे आणि गॅसवरती आता ते गुळवणी तयार होईपर्यंत उकळू द्यायचं आहे त्याला। गूळ हा सगळा वितळू द्यायचा व्यवस्थित। पाहू शकता तुम्ही, वातड न होणाऱ्या अशा या कापण्या आहे। परफेक्ट अशी रेसिपी आहे ही, स्किप न करता पहा। आषाढ महिना म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये अशा ह्या कापण्या होतच असतात। येथे मी डाळीचे पीठ दाखवायला विसरले। मी अर्धा वाटी डाळीचे पीठ घेतलं। एकीकडे तेल ठेवलेलं आहे मी लगेच कढवणीमध्ये तेल काढायला। तेल असं कडकडीत झाल्यानंतर आपण या पिठात घालणार आहे। तोपर्यंत मी बडीशेप घालून घेतली। यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे। मिक्स करायचं चांगलं व्यवस्थित आणि आता आपण जे तेल कडकडीत केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। हे पहा, मी कढवणीमध्ये तेल ठेवलेलं होतं, चांगलं कडकडीत झालेलं आहे तेल। ते चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। गरम असतं त्यामुळं चमच्याने करायचं। आषाढ महिना म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये अशा कापण्या होतच असतात। अशा पद्धतीने करून पहा एकदा या कापण्या। म्हटलं की आपल्या लहानपणीची आठवण येते। आमच्याकडे नवरात्रात देखील अशा कापण्या करतात। अशा पद्धतीने सर्व तेल मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला आणि आता हाताच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित त्याच्या गुठळ्या वगैरे फोडायच्या। त्या तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने हातावर व्यवस्थित हे करायचं। थंड झालेलं आहे ते, एक जीव करायचं व्यवस्थित। डाळीच्या पिठाने कापणी ही अगदी खुसखुशीत येते, कुरुम कुरुम देखील लागते। अशा पद्धतीने एक जीव करायचं ते मिश्रण। आणि आता गुळाचं पाणी थंड झालेलं आहे, ते आपण त्याच्यात घालून घ्यायचं। थोडं थोडं टाकायचं आणि डो बनवून घ्यायचं त्याचा। 5-1 मिनिटं झाकून ठेवायचं तसंच व्यवस्थित। आता कापण्या करायला घेऊया। एकीकडे तेल गरम करायला ठेवायचं, हे बघा। आणि आता कापणी लाटायला घेऊया। पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। वरून खसखस घालून घ्यायची थोडीशी आणि आता परत लाटायचं। अशा पद्धतीने लाटून घ्यायची। कापणी जाड किंवा पातळ ठेवू शकता। जाड ठेवली तर थोडीशी मऊ लागते आणि पातळ केली तर कडक लागते। ज्यांना कुरुम कुरुम अशी वाजणारी पाहिजे असेल त्यांनी पातळ ठेवायची। कापणी तयार झालेली आहे आणि आता आपण तळायला घेऊया। कलर तर छान दिसतोय बघा। आता तयार झालेल्या आहे आपल्या कापण्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करून सांगा कापण्या केल्यानंतर। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ।